नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर MPSC 2026 साठी वॅकन्सीज आलेल्या आहेत मुख्य तांत्रिक प्रभारी अधिकारीसाठी आणि ही क्लास 1 ची पोस्ट आहे। याच्या ज्या वॅकन्सीज आहेत त्या MPSC अंडर कंडक्ट केल्या जातात आणि खूप कमी वॅकन्सीज आलेल्या आहेत, परंतु याची जी पोस्ट आहे ती क्लास 1 ची पोस्ट असणार आहे। जी अर्ज प्रक्रिया आहे ती सुरू झाले 31 डिसेंबर 2025 पासून आणि जी लास्ट डेट असणार आहे ती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघूया। त्यासोबतच जर तुम्ही हायकोर्टसाठी फॉर्म भरत असाल तर मुंबई हायकोर्ट शिपाई या पदासाठी आपल्या ज्या बॅचेस आहेत त्या स्टार्ट होत आहेत। त्याची जी फीज आहे ती 99 रुपये असणार आहे। त्यामध्ये तुमचं पूर्ण सिलेबस इथे कव्हर करून घेतला जाईल। प्लस ज्या क्लर्कच्या जे आहे त्याच्यासाठी तुमचा जो मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्तां जो जीकेचा पार्ट आहे तो कव्हर करून घेतला जाईल। ही जी बॅच आहे ती फक्त 499 रुपयामध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिली जाईल। तर दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि जे आपले इन्फिनिटी अकॅडमीचं स्पर्धाचं जे ॲप आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। तर आता आपण अपडेटकडे वळूया। महाराष्ट्र लोकसेवा आयोग आताच हे अपडेट आलेला आहे। तर या अपडेटमध्ये बघा टोटल वॅकन्सीज या फक्त 2 आहेत, परंतु ही जी पोस्ट आहे ती चांगली क्लास 1 ची पोस्ट आहे। आणि सेकंड पार्ट हा आहे की जे कॅन्डिडेट्स ज्यांचं फूड टेक्नॉलॉजी झालंय, मायक्रोबायोलॉजी झालंय, केमिस्ट्री झालंय असे कॅन्डिडेट्स एलिजिबल असतील। पण जो क्रायटेरिया आहे त्याबद्दल सुद्धा बघणार आहोत की जो त्यांनी क्लास 1 च्या पोस्टसाठी एक्सपिरियन्स क्रायटेरिया जो ऍड केलाय त्या रिलेटेड सुद्धा बघूया। तर अर्ज सादर करायचा जो दिनांक आहे तो 31 डिसेंबर पासून तुमची फॉर्म फिलिंग स्टार्ट होतीये। लास्ट डेट असणार आहे 20 जानेवारी। तर पात्र कोण उमेदवार असतील त्याबद्दल सुद्धा बघूया। आता या ज्या वॅकन्सीज आहेत यामध्ये बघा मेजर पार्ट आहे की वयोमर्यादा किमान 40 ची दिलेली आहे आणि जे कमाल वयोमर्यादा आहे ती अराखीव खुला गटासाठी 40, मागासवर्गीयांसाठी 45 आहे आणि जे खेळाडू उमेदवार असतील तर त्यांच्यासाठी 43 आणि कास्ट उमेदवार 45 पर्यंत फॉर्म भरू शकतात। आता सर्वात मेन जो फॅक्टर आहे याचा की ज्यामध्ये शैक्षणिक अर्हता ऍड केली। आता या शैक्षणिक अर्हतेमध्ये ज्यांचे डिग्री झालेला आहे सायन्स डिग्री विथ केमिस्ट्री किंवा बायोकेमिस्ट्री किंवा डिग्री इन फूड टेक्नॉलॉजी किंवा फूड अँड ड्रग मध्ये ज्यांचं डिग्री झालेली आहे असे सगळे कॅन्डिडेट्स हा फॉर्म भरू शकतील। तर यामध्ये इथपर्यंत हा जो MPSC ने क्रायटेरिया ऍड केलेला आहे ॲज पर एज तर तो ठीक आहे, परंतु त्यांनी जो एक्सपिरियन्स मागितलाय त्यामध्ये बघा अँड possesses an experience of not less than 10 years in the analysis of food. So तुम्हाला 10 years plus experience पाहिजे इथे फूड मध्ये, of which 6 years experience should be the working as a public analyst म्हणून तुम्ही काम केलं पाहिजे। तर 10 years चा एक्सपिरियन्सचा क्रायटेरिया हा इथे ऍड केलेला आहे जो की थोडासा इरिलेव्हंट मध्ये येते की 20 पर्यंत तर आपली डिग्री ही कंप्लीट झालेली नसते आणि जे कॅन्डिडेट्स ओपन मधून फॉर्म भरतील त्यांना 40 वर्षापर्यंत लास्ट त्यांचा मेजर जो आहे मॅक्झिमम एज क्रायटेरिया जो आहे तो 40 आहे आणि यामध्ये त्यांनी 10 इयर्सचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे। तर हे थोडासा पार्ट जो आहे तो थोडा किचकट आहे, पण जे जर एक्सपिरियन्सचा क्रायटेरिया सोडला आणि यामध्ये जर काही चेंजेस MPSC थ्रू करण्यात आले सपोज तर खूप सारे कॅन्डिडेट्स यासाठी इलिजिबल असतील ज्यांचं डिग्री केमिस्ट्रीमध्ये झालंय, बायोकेमिस्ट्रीमध्ये झालंय किंवा फूड टेक्नॉलॉजीमध्ये ज्यांचं डिग्री झालेलं आहे असे सगळे कॅन्डिडेट्स इथे फॉर्म भरू शकतात। इथे ऑर ऑप्शन दिलंय, PG ज्यांचं झालेलं आहे तो ऑप्शनमध्ये दिलेला आहे। जरी तुमचं डिग्री ग्रॅज्युएशनमध्ये झालं असेल आणि 10 इयर्सचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री ऑफ फूड टेक्नॉलॉजी और मायक्रोबायोलॉजी, फूड ड्रग्स अँड असोसिएटेड अप्रेंटिसशिप जरी तुमची झाली असेल तरी तुम्ही हा फॉर्म भरू शकणार आहात। नेक्स्ट जो क्रायटेरिया आहे हा बघा शासन पत्र सार्वजनिक आरोग्य विभाग, याच्यामध्ये त्यांनी इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन मध्ये दिले की डिग्री कंप्लीट असणं गरजेचं आहे। जरी तुमच्याकडे मायक्रोबायोलॉजी किंवा फूड टेक्नॉलॉजी मध्ये जर वेटरनरी सायन्सची जरी डिग्री असेल, आता वेटरनरी सायन्सच्या खूप साऱ्या वॅकन्सीज होत्या, ते सगळे कॅन्डिडेट्स इथे सुद्धा फॉर्म भरू शकणार आहेत या 2 पोस्टसाठी। मास्टर डिग्री इन केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री हे सुद्धा कॅन्डिडेट्स इथे फॉर्म अप्लाय करू शकणार आहे। तर या रिलेटेडच हे अपडेट होतं। नेक्स्ट जो क्रायटेरिया आहे की त्यामध्ये त्यांनी दिले इक्विव्हॅलंट वेट मध्ये कोणता आहे, जो PGचा जो क्रायटेरिया आहे तो ऑर मध्ये आहे। त्यामुळे जरी तुमचं ग्रॅज्युएशन असेल आणि एक्सपिरियन्स जर असेल तर सर्वजण इथे फॉर्म अप्लाय करू शकणार आहेत। तर या रिलेटेड जी शैक्षणिक अर्हता आहे आणि अनुभव गणना करण्याचा जो दिनांक आहे त्या रिलेटेड थोडासा पार्ट बघूया।
यामध्ये बघा, प्रस्तुत जाहिरात अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक अर्हता तसेच अनुभव धारण करणे आवश्यक आहे. अनुभव दाव्यांबाबत आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे विविध स्वरूपाचे दावे करताना प्रस्तुत जाहिरातीत अनुसरून उमेदवाराने काय करायचं आहे, नेचर ऑफ जॉब, पब्लिक अॅनालिस्ट असे नमूद करणे अनिवार्य आहे. सो जेव्हा पण तुम्ही फॉर्म अप्लाय करताय, तुमचं डिग्री सर्टिफिकेट तिथे अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही एक्सपिरियन्सच्या क्रायटेरियामध्ये जाताय तर ॲज अ पब्लिक अॅनालिस्ट तुम्हाला मेन्शन करायचं आहे आणि जो वर्किंग एक्सपिरियन्स आहे तो तिथं मेन्शन करायचा आहे. त्यानंतरच तुमचा जो फॉर्म आहे तो ग्राह्य धरला जाणार आहे. या रिलेटेड काही डाऊट असेल तर तुम्ही जी आपली वेबसाईट आहे mpsc.gov.in यावरती सुद्धा अप्लाय करू शकता आणि हेल्पलाईन नंबरवरती सुद्धा तुम्हाला काही क्वेरी असेल तर त्यांना विचारू शकता. त्याचे अर्ज करण्याचे दिनांक होते उद्यापासून फॉर्म फिलिंग स्टार्ट होत आहे 31 डिसेंबर 2025 पासून. किंवा या रिलेटेड काही क्वेरी जरी असेल तरी तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये त्यांचं मेन्शन करू शकता. आणि जर तुम्हाला असेच अपडेट जाणून घ्यायचे असतील, तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये.